गुजरात आणि आंध्र प्रदेशात कांदा उत्पादन वाढल्यामुळे सोलापुरातील कांद्याच्या दरावर परिणाम झालेला आहे। 10 दिवसापूर्वी 7,000 रुपये क्विंटलला विकला जाणारा कांदा आता 4,500 पर्यंत विकला जात आहे। पुढील महिनाभर दरात घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक मोठी असते। दिवाळीनंतर दररोज 400 ते 500 ट्रक कांद्याची आवक सुरू झाली आहे। नोव्हेंबर महिन्यामध्ये कमाल दर 7,000 ते 8,000 रुपयेपर्यंत गेला होता। सरासरी दरही चांगला होता। सरासरी दर 4,000 ते 5,000 रुपये मिळत होता। डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही कमाल दर 7,000 ते 7,500 आणि सरासरी 3,000 ते 3,500 रुपये एवढा मिळत होता। 10 डिसेंबर नंतर दरात सुरू झालेली घसरण आता थांबायला तयार नाही। 12 डिसेंबरपर्यंत कमाल दर 6,000 रुपयेपर्यंतचा होता। त्यानंतर 2 दिवसात 5,000 ते 5,400 रुपयांचा दर मिळाला। मात्र 2 दिवसात दरात मोठी घसरण झाली आहे। मंगळवारी 4,200 रुपये आणि बुधवारी 4,600 रुपयांचा दर मिळाला आहे। कमाल दराप्रमाणे सरासरी दरातही मोठी घसरण झाली आहे। सरासरी दर 3,500 रुपयावरून थेट आता 1,800 रुपयेपर्यंत खाली आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे। सध्या कच्चा माल मोठ्या प्रमाणात येत आहे, त्याचा परिणाम थेट दरावर होणार आहे। कच्चा माल जास्त दिवस टिकत नाही, शिवाय मालही खराब होतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतामध्ये कांदा वाळवून आणावा, जेणेकरून दरही चांगला मिळेल आणि मालही खराब होणार नाही। चांगल्या कांद्याला चांगला दर मिळतोय। सोलापूरच्या कांद्याला गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणातून मोठी मागणी आहे। मात्र सध्याला गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये कांदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात सुरू आहे। त्यामुळे सोलापूरच्या कांद्याची मागणी कमी झाली आहे। पुढील महिनाभर अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे। सोलापूर जिल्ह्यातून दिवाळीनंतर कांदा मोठ्या प्रमाणात येतो। डिसेंबर आणि जानेवारी 2 महिन्यात मोठी आवक असते। दरवर्षी शेतकऱ्यांचा कांदा विक्रीला आल्यावर दर पडतो, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय। दर पडू नये यासाठी शेतकऱ्याने आणि शासनाने नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे।